शेतकरी मित्रांनो, पावसाळ्यात तुमच्या शेतात पाणी साचतंय का? मग ही चूक अजिबात करू नका. फक्त हे 6 सोपे उपाय केल्यास पिकांचं मोठं नुकसान टाळता येऊ शकतं. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. पावसाळ्यात शेतात जास्त वेळ पाणी साचलं की पिकांची मुळे कुजतात आणि उत्पादनावर त्याचा मोठा परिणाम होतो. त्यामुळे पाण्याचा योग्य निचरा करणे खूप महत्त्वाचं आहे. सर्वप्रथम शेताच्या उतारानुसार 20 ते 30 सेंटीमीटर खोल आणि 30 सेंटीमीटर रुंद चर काढा. यामुळे अतिरिक्त पाणी लगेच शेताबाहेर जाईल. त्यानंतर सपाट जमिनीऐवजी गादी वाफ्यांवर म्हणजेच उंचावलेल्या वाफ्यांवर पेरणी करा. ही पद्धत विशेषतः भाजीपाला आणि कडधान्य पिकांसाठी फायदेशीर ठरते. यासोबतच पेरणीपूर्वी जमिनीची पातळी तपासून घ्या. ज्या ठिकाणी पाणी साचण्याची शक्यता आहे तिथे अधिक छोटे चर किंवा खड्डे तयार करा. तसेच शेताच्या कडेला मजबूत बांधबंदिस्ती करा. यामुळे पाण्याचा प्रवाह नियंत्रित राहतो आणि मातीची धूपही कमी होते. याशिवाय शेतातील सर्व चर जवळच्या मुख्य नाल्याशी किंवा ओढ्याशी जोडून घ्या. त्यामुळे पाणी पुन्हा शेतात साचणार नाही. शेवटी मुसळधार पाऊस झाल्यानंतर लगेच शेताची पाहणी करा. जिथे पाणी साचलं असेल किंवा चर बंद झाला असेल तिथे तात्काळ मोकळा करा. ही माहिती इतर शेतकरी बांधवांपर्यंत नक्की पोहोचवा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच शेतीविषयक उपयुक्त माहितीसाठी ॲग्रोटेक मराठीला फॉलो करा.